आता आपण पुन्हा जातोय दादरमध्ये वांगचूक यांच्या समर्थनार्थ आता ठाकरे सेना मैदानात उतरली आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे थोड्याच वेळात पोहोचताय। या ठिकाणी वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी ठाकरे सेना आंदोलन करणार आहे। याची ही थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे आणि ठाकरे सेना आता वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी मैदानात उतरली आहे। काल नागपूर इथं रामरक्षा पठण आंदोलन केलं, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी आम्ही थेट दिल्लीमध्ये जाण्याच्या अगोदर मुंबईमध्ये आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आणि त्याप्रमाणे आता उद्धव सेना मैदानात उतरली आहे। थोड्याच वेळात दादर इथल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे आणि यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत। पॉलिटिक्स में वो आ सकते हैं क्या? माँ बाप छोड़ेंगे क्या? पर ये आज फिर भी आए हैं। कोई माँ बाप को झूठ बोल के आया है, कोई शायद बता के भी नहीं आया, कॉलेज बोल के इधर आया है। तो ये आज के हमारे फ्यूचर के नेता है, उनके लिए जोरदार ताली बजा दीजिए। आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झालेली आहे, आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील थोड्या वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अनेक दिवसांपासून वांगचूक यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांना अखेर काल रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी आता ठाकरे सेना मैदानात उतरली आहे आणि दादर इथल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ आता ठाकरे सेना थोड्याच वेळात आंदोलन करणार आहे। या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील दाखल होत आहेत। त्याआधी आंदोलन स्थळाचे हे दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं असतानाच आता मुंबईत सुद्धा मोठ्या घडामोडी घडतायत। मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी पार्क मैदानामध्ये या परिसरामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय। आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहेत। कशा पद्धतीने ही सगळी आजची नियोजन आहे, रणनीती असणार आहे? आजची रणनीती अशी काय नाही, आज एक ह्या सुद्धा आंदोलनाला एक दिशा दिसणार आहे। आज उद्धव साहेब ह्या संपूर्ण जनतेला आज संबोधित करणार आहे, युवा पिढीला संबोधित करणार आहे की देशाची अवस्था काय आहे, देश कुठेतरी अंधारात जातो आहे। कारण देशाची पुढचं भविष्य म्हणजे आजची युवा पिढी। आजची युवा पिढी जर अंधारात जात असेल तर देशाची भावी पिढी कशी पुढे पूर्ण होणार आहे। आज जे काही मोठमोठे ऑफिसर हे दिसतात आहे, हे सगळे आजच्या युवा पिढीतनं तयार होणार आहे आणि त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कुठेतरी फूट आता आम्हाला तर वाटते की IAS IPSच्या जे एक्झाम होतात त्यासुद्धा अशा फुटीर पद्धतीनेच होत असतील। नाही तर महाराष्ट्रात सगळ्यात हुशार, पूर्ण देशामध्ये हुशार कोण असतील तर महाराष्ट्रीयन माणसं, आणि तेच कुठेतरी पाठी दिसतात आहे। बाकी UP बिहारमध्ये जातं तिथे सुद्धा अशा प्रकारचं होऊ शकते अशी आम्हाला खात्री नाही, परंतु असा थोडा आम्हाला संशय येतो। कारण पेपर नीट असेल किंवा CET असेल, हे पेपर फुटू शकतात। एवढा इम्पॉर्टंट ज्यांच्याकडे डॉक्टर इंजिनियर बनतात तर ह्या सुद्धा फुटू शकतात, पण ते अजून उजेडात आलं नाही। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या वतीने असं म्हणण्यात येत आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये असे अनेक घोटाळे झाले, मात्र त्यावेळेस राजीनामा कोणाचा घेतला गेला नाही। आता ते असं म्हणतात की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? कसं बघा, आता एकनाथ शिंदेजी बोलले ते त्यांचं वक्तव्य आहे, परंतु आम्हाला असं वाटते की काल कोणी केलं म्हणून आपण करू नये असं हे बोलणं चुकीचं आहे। जर चुकीचं घडत असेल तर त्याला चूक म्हणणं हे सुद्धा मोठेपण आहे। मागच्या काळात झालं नाही म्हणून आता आम्ही करणार नाही हे चुकीचं आहे ना। मागच्या काळात फुटत असेल पण कुठेतरी एक त्याचा सिस्टम चालू राहायला पाहिजे ना, तेव्हा आयुष्यभर पेपर फुटत हवे असंच आहे का? मग पुढचा कोण राजकारण आहे तो बोले मागच्या वेळी त्यांना शिक्षा झाली ना, मग आम्ही कशाला करू? कोणीतरी पावलं उचलायला पाहिजे होती ना, तर ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे। असे एवढे मोठे राजकीय माणूस असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। महत्त्वाचा प्रश्न याला जोडूनच आहे, ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे या ठिकाणी आंदोलन करतायत, आतापर्यंत खरं तर 19 दिवस झालं सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरती तोडगा काढता आलेला नाही। आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत। अपेक्षा काय असणार त्या भाषणात? अपेक्षा एवढीच आहे, आज जर उद्धव साहेबांनी जर त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सुरुवात केलं तर त्या आंदोलनाला वेगळी दिशा येईल। महाराष्ट्रातनं सुरुवात होईल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्याला सुरुवात होईल आणि शेवटी जनजागृती होणे महत्त्वाची आहे। ती जनजागृती मुंबई महाराष्ट्रातनं झाली तर त्याची जनजागृती पूर्ण
भारतामध्ये होईल ही अपेक्षा आम्हाला सगळ्या महाराष्ट्रीय लोकांना आहे. त्यामुळे हे आंदोलन हे महत्त्वाचं आंदोलन आहे. नक्की हे आंदोलन महत्वाचं असणार आहे. आज एक ठिणगी पडली तर ती देशभर जाईल अशा पद्धतीचं मत या ठिकाणी आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केलं. खरं तर बंगाल असो किंवा महाराष्ट्र देशाला दिशा देणारी राज्य आहेत आणि त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातून सुद्धा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे पाठिंबा देतील आणि त्यातून देशाला एक दिशा मिळेल असं मत आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.